मित्रांनो नमस्कार. सर्वांना जय शिवराय. तर बऱ्याच शेतकरी बांधवांचे म्हणणं आहे की मोसंबी पीक परवडत नाही आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं असंही आहे की शेती करणं परवडत नाही. तर मित्रांनो, आपण 4 वर्षापूर्वी 1 एकरमध्ये मोसंबीचे झाडं लावले होते. ते मोसंबीचे झाडं आपण 16 बाय 16 स्क्वेअर फुटावर लावले होते. झाडं लावल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आंतरपीक घेतले होते. त्यामुळे पहिले 3 वर्ष आपल्याला ह्या झाडाविषयी काहीही वाटले नाही. म्हणजे एक रेग्युलर पाणी सोडणे एवढंच आपण 3 वर्ष काम केलं. कारण पहिल्या 3 वर्षामध्ये आपण मध्ये घेत असलेल्या पिकामुळे ह्या झाडांना वेगळा खर्च करण्याची काहीच गरज पडली नाही. पहिल्या 3 वर्षानंतर मध्ये पीक घेण्याचे आपण बंद केले. 1 वर्षभर त्याच्यामध्ये काहीही मध्ये आंतरपीक घेतले नाही आणि त्या 3 वर्षानंतर आपला झाडं फळावर येण्यास तयार झाले. परंतु पहिल्या वर्षी आपल्याला त्याला काहीही म्हणावासे उत्पन्न घेता आले नाहीत. आपल्या मनामध्ये काही प्रमाणात नाराजीही व्यक्त झाली. कारण आसपास चाललेल्या चर्चामध्ये लोक म्हणत होते की मोसंबी परवडत नाही. कारण मोसंबीचे भावही खाली आलेले होते. त्यामुळे पहिल्या वर्षी आपण मोसंबी परवडत नाही हे डोक्यातच होते आपल्या. त्यानंतर आपण ह्या वर्षी बघा मोसंबीचे नियोजन केलेले आहे. बरेच लोक मोसंबीमध्ये निगेटिव्ह झाले आहेत. कारण मोसंबीला खर्च खूप लागतो आणि मोसंबीला भावही भेटत नाही. त्यामुळे लोकांचे म्हणणे असे आहे की मोसंबी हे पीक परवडत नाही. परंतु मित्रांनो, यावर्षी केलेले तंतोतंत नियोजन आणि कमी खर्चामध्ये आपण केलेली मेहनत यावर्षी आपल्याला बाग नक्कीच परवडेल अशी अपेक्षा आहे. आपण यावर्षी फक्त एक मोगळणी करून 10-26 खत दिले आहे आणि इथून पुढं आपलं जे नियोजन आहे ते रासायनिकवरलं कमी करून आपण जैविककडे वळणार आहोत. आपण आता जैविक शेतीकडे केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण की खर्च खूप वाढलेले आहे. जैविक काय बनवलं आहे ते आता आपण पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर मित्रांनो, ही सुरुवात आपली झालेली आहे आजच्या, म्हणजे ही सुरुवात आपण केलेली आहे जे आंबा बहार जो सुरू झालेला आहे आणि झाडंही व्यवस्थित फुटलेली आहे. आता रेग्युलर आपण ह्या मोसंबीचे व्हिडिओ घेणार आहोत जेणेकरून आपल्यालाही बघता येईल आणि शेतामध्ये पाण्याचेही नियोजन कसे केले आहे हे आपण दाखवणार आहोत. आणि जैविक शेती करण्याचा जो पहिला पर्याय आहे, जो प्रयोग आहे तो आपण केलेला आहे. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कसं बनवलं आहे आणि ते कसं मोसंबीला देणार आहेत ते आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.